धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे असा आरोप आज उद्धव ठाकरेंनी केलाय। ठाकरे गटाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज एल्गार मोर्चा काढलेला आणि मोर्चाला ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते, धारावीकर नागरिक उपस्थित होते। अदानी मार्फत धारावीचा पुनर्विकास करण्यास ठाकरे गटाने कडाडून विरोध केलेला आहे। सरकारने हा पुनर्विकास करावा अशी मागणी करण्यात आली। मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे टी जंक्शन पासून सहभागी झाले। धारावी पाठोपाठ देवनार, अभिदयनगर तसंच मिठागर हेही अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। सरकार पाडण्यासाठी खोके, हॉटेल बुकिंग, विमानं कुठून आली हे लक्षात आलं, सरकार का पाडलं ते लक्षात आलंच असेल असा गंभीर आरोप आता उद्धव ठाकरेंनी केलाय। तर यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत आपण पाहूया। आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2.5 वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं। ते खोके कोणी पुरवले असतील, आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल। आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत, पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं, मग ते 92-93 सालच्या दंगली असतील, बॉम्बस्फोट असेल, पूर असेल, काही असेल, करोना होता, तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक, रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक, सर्व पक्ष माझ्यासोबत असतात। पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिळता येणार नाही, मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना, असा माझ्या मनात प्रश्न येतोय। तुम्ही सांगा हो की नाही? हे सगळे खोके, खोके सरकार, 50 खोके एकदम ओके, कशासाठी, कोणासाठी, कोणी दिले हे आता उघडकीस आलेलं आहे। बरं, यांचा डाव लक्षात घ्या। आता हे अपात्र जे आहेत त्यांना म्हणे त्या मिठागरात टाकणार। अजूनही मिठागराचा निर्णय झालेला नाही, पण मिठागरामध्ये टाकणार म्हणजे कळत न कळत मग ती जागा सुद्धा 99 वर्षाच्या लीजने अदानीला देणार, इथली लोक उचलणार, तिकडे टाकणार। आतापर्यंत फक्त 50-55 हजार पात्र आहेत, लाखाच्या वरती अपात्र ठरवलेत अजून। म्हणजे इथली उचलणार, मिठागरात टाकणार, पुन्हा मिठागराचा पुनर्विकास म्हणजे मिठागर सुद्धा अदानीला। म्हणजे मिठाचा खडा ठीक आहे, तुम्ही अख्खा मिठागर टाकताय, मग सगळं अदानीला देऊन टाकताय। बरं, एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार आहे? 300 फूट घर, 350 फूट घर का 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे। 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे। जे वांद्रे वसाहतीतील सगळे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना तिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलाय। हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो आणून दाखवा, हिंमत असेल तर करून दाखवा, का तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घशात घालणार आहात। कारण संपूर्ण सबकुच अदानी, धारावी अदानीकडे, मला तर कळलं की देवनार सुद्धा अदानीकडे देत आहेत। ती 350 एकर जमीन, ही 650 एकर जमीन। एअरपोर्ट तर आपणच दिलेलं आहे, मोतीलाल नगर दिलेलं आहे, नवीन विमानतळ दिलेलं आहे, मिठागर पण आता हो, मिठागराचा आणखीन एक प्रश्न आहे, रेक्लेमेशन अदानी, आदर्शनगर अदानी, अभ्युदयनगर अदानी। म्हणजे राहुल गांधी पूर्वी म्हणाले होते की हे सूटबूट की सरकार है, सूट त्यांना आणि बूट आम्हाला, हे असं नाही चालणार। जर आमच्यामध्ये आलं तर बूट काय असतो ती ही संपूर्ण जनता दाखवून देईल, कारण धारावीमध्ये चपला सुद्धा बनतात। देवेंद्र आणि कंपनी म्हणते, म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना, भारतीय जुगारी पार्टी, हो काय, हो ना, कुठे बसलेत संजय राऊत, इकडे बसलेत, भारतीय जुगारी पार्टी, ते बाजू मांडतायत। काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत। मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला। पण बिल्डर धारजेने तुम्ही आहात। आज मला जी भीती वाटते हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही, हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।